नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जिरोबा येथे लाखांदूर पोलिसांची धाड. 85,000हून अधिक किमतीचा मोहफूल सडवा पास व दारू निर्मिती साहित्य नष्ट. ऑपरेशन वॉशआउट अंतर्गत कारवाई. लाखांदूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जिरोबा परिसरात लाखांदूर पोलिसांनी ऑपरेशन वॉशआउट मोहिमेअंतर्गत धाड टाकून अवैध मोहफूल दारू निर्मितीसाठी साठवून ठेवलेल्या मोठ्या प्रमाणातील सडवा पास व दारू निर्मितीचे साहित्य जप्त करून नष्ट केले आहे. या कारवाईत एकूण 85,300 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 6 जून रोजी लाखांदूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे जिरोबा येथील जुडबी जंगल परिसर मोहफुलाची दारू तयार करण्यासाठी सडवा पास गाठून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पंचाच्या उपस्थितीत घटनास्थळी धाड टाकली. कारवाई दरम्यान 5 प्लास्टिक ड्रममध्ये साठवून ठेवलेले सुमारे 250 लिटर मोहफूल सडवा पास, 5 मोठ्या प्लास्टिक थैल्यांमध्ये ठेवलेला सुमारे 500 लिटर सडवा पास तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे 3 लोखंडी ड्रम, टवरा, प्लास्टिक पाईपांनी जळाऊ लाकूड असा मुद्देमाल आढळून आला आहे. पोलिसांनी सडवा पासचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी जप्त केले आहे. उर्वरित सडवा व पास व साहित्य साधनाअभावी पंचसक्षम घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. संपूर्ण कारवाईचा पंचनामा ई साक्ष प्रणालीद्वारे करण्यात आला आहे. या प्रकरणी मुकुद्दर सिंग ज्योतिसिंग जुनी वय 32 वर्ष, राहणार जिरोबा, तालुका लाखांदूर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 85F अन्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. ही कारवाई लाखांदूर पोलीसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश नैताम, पोलीस हवालदार संतोष चव्हाण, पोलीस शिपाई मैन व इतर पोलीस कर्मचारी यांनी केले आहे.